त्रैलोक्य संपदालेख्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः शिवाय ब्रह्मणे नमः। तप्तानां तापनाशाय अर्थानां अर्थनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानीनां सद्गुरवे नमः ज्ञानीनां सद्गुरवे नमः। पवित्र वाळकेवाडी ग्रामक्षेत्राचं आराध्य दैवत सच्चिदानंद स्वरूप भगवान वाळकेश्वर जगद्गुरु पंचाचार्य संत शिरोमणी मन्मथ माऊली वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज जगज्योती महात्मा बसवेश्वर या देव संत आचार्य एवं शरण परंपरेला अनंत अनंत नमस्कार करून गेल्या 11 वर्षापासून ज्यांच्या आशीर्वादानं हा सत्संग महोत्सव संपन्न होतोय असे आशीर्वाद स्वरूप असणारे राष्ट्रसंत वसुंधरा रत्न शतस्थल ब्रह्मी 108 डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांचा अनंत अनंत नमस्कार तथा स्मरण करून या धर्म व्यासपीठावर धर्म संदेश देण्यासाठी उपस्थित असणारे आमचे आत्मीय सहोदर असणारे आचार्य गुरुराज स्वामीजी यांनाही नमन करून ज्यांचा काल जन्मोत्सव संपन्न झाला राष्ट्रीय शिवा संघटनेचे संस्थापक सन्माननीय प्राध्यापक मनोहर धोंडे सरजी तथा उत्तम असं भजन संपन्न करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे शिवभक्त परायण रविराजजी किडिले तथा त्यांचा समस्त संगीत संच धर्मामधली कीर्तन परंपरा भजन परंपरा ही वाढली पाहिजे ही अंतःकरणामध्ये तळमळ घेऊन समाजामध्ये धर्मसेवा करत असणारे शिवभक्त परायण आमचे गिरके महाराज तथा त्यांच्या शिक्षण संस्थेतील समस्त विद्यार्थी आणि हा सत्संग सोहळा आयोजन करणारी कमिटी आणि कमिटीला साथ देणारी उपस्थित सर्व वाळकेवाडी भाविक सद्भक्त पंचक्रोशीतून आलेले सर्व भक्तगण आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा या संत उक्तीप्रमाणे काल मन्मथ जन्मोत्सव संपन्न झाला वसंत पंचमीच्या दिवशी। वसंत ऋतू आला की माणसाला चैतन्याची प्राप्ती होते। वसंत ऋतूमध्ये गुणाची ओळख होते। वसंत ऋतूमध्ये कोकिळा आपल्या स्वरानं सर्वांना आनंदित करत असते। त्या कोकिळेचा आवाज म्हणजे आमचे रवी किडिलेत है की नाही। अशा पद्धतीचं भजन अशा पद्धतीचा भाव अशा पद्धतीचा रस त्यांनी भजनाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवला। मला आगमातलं एक वाक्य आठवतं देव हा रसस्वरूप आहे रसो वै सह असं सांगितलेलं आहे आणि तो रस भजनाशिवाय आपल्याला मिळत नाही आणि म्हणून अत्यंत सुंदर भजन आपण संपन्न केलात। पुनश्च एकदा आपल्याला गुरुमाऊलींचा अनंत अनंत मंगल आशीर्वाद आहे। या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित माहेश्वरगण शिवकीर्तनकार शिवप्रवचनकार तथा उपस्थित राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर लक्ष्मण महाराजांनी मन्मथ माऊलींच्या बद्दल काही उद्गार काढलेले आहेत। काल वसंत पंचमी संपन्न झाली जन्मोत्सव माऊलींचा संपन्न झाला आणि या निमित्तानं लक्ष्मण महाराज मन्मथ स्वामींच्या संदर्भामध्ये बोलतात मन्मथ प्रिय शिवाप्रती त्याची पाहोनिया भक्ती म्हणजे मन्मथ माऊली
सर्वसामान्य सद्भक्तांना आवडतात यामध्ये नवल नाही, पण मन्मथ माऊली भगवान शिवाच्या हृदयामध्ये आहेत आणि भगवान शिव साक्षात मन्मथ माऊलीवर प्रेम करतात। हे माऊलींच्या प्रसादामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। जे शब्द सृष्टीचे ईश्वर, सबराबरीत अगोचर, निर्लेप मंगल साचार, परम वंद्य जे। जगामध्ये वंद्य व्हायचं असेल तर शब्द जाणला पाहिजे। शब्द काय करतात? अक्षरम ब्रह्म, शब्द असे आपल्याजवळ असायला पाहिजेत ज्या शब्दाच्या माध्यमातून शिवपदाची सायुज्य पदाची प्राप्ती झाली पाहिजे। आणि तो शब्द शिवदासांनी आपल्याला सांगितला, शिवपाठ करा, शिवपाठ करा, 84चा फेरा चुके येणे। फक्त शिव हा शब्द जर आपण पाठ केला, चिंतन केला, स्मरण केला तर निश्चितच लक्ष 84 शोधिता शोधिता महालाभ हाता लाभल असे जो महालाभ आपल्याला प्राप्त झालेला आहे मनुष्य देहाचा, त्या मनुष्य देहाचा सार्थकी लावायचा असेल मनुष्य देह, तर मन्मथ माऊलींच्या बद्दल लक्ष्मण महाराज काय सांगतात? मन्मथ प्रिय शिवाप्रती त्याची पाहोनिया भक्ती। मन्मथ माऊली भगवान शंकरांना आवडतात, त्याचं कारण एकमेव काय आहे? त्याची पाहोनिया भक्ती। भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे। शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, मोक्ष साधन सामग्र्याम भक्ती एव गरीयसी। मोक्ष नावाचं जे पद आहे, मोक्ष नावाचं जे पुरुषार्थ आहे, तो प्राप्त करायचा असेल तर आपण भक्ती धारण करायला हवी। आणि ती भक्ती आमच्या माऊलींनी, मन्मथ माऊलींनी धारण केली आणि स्वतः जगले नाहीत, ती इतरांनाही सांगितली। आणि म्हणून मन्मथ माऊलींची जी ग्रंथ संपदा आहे, परमरहस्य, अनुभवामृत, गुरुगीता इत्यादी जे ग्रंथ आहेत, या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला भक्तीचा रस सेवन करायला मिळतो। नवविधा भक्ती सांगितलेली आहे, श्रवणम कीर्तनम शंभुः, स्मरणम पादसेवनम, अर्चनम कीर्तनम दास्यम, सख्यम आत्मनिवेदनम, सख्यम आत्मनिवेदनम। या सर्व भक्ती मन्मथ माऊलींनी आपल्या जीवनामध्ये धारण केल्या। म्हणून भगवान शंकराला कोण प्रिय आहेत? मन्मथ प्रिय शिवाप्रती त्याची पाहोनिया भक्ती। लक्षात ठेवा, स्वतःच्या मुलाला पाळण्यामध्ये घालायचं म्हणलं तर माणसाला अगोदर 15 दिवस उसने पैसे आणावे लागतात। पण आज अखंड महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटक बॉर्डरवर मन्मथ जन्मोत्सव संपन्न झाला आणि सामान्य रूपामध्ये नाही, अगदी थाटामाटामध्ये झाला। कारण संत म्हणजे सामान्य तत्व नाहीये। साधूनाम दर्शनम पुण्यम तीर्थभूताही साधवः असं सांगितलेलं आहे संतांच्या बद्दल। तीर्थामध्ये अवगुण आहे, खोली जाता जाय बुडून। पण संतांचं दर्शन, संतांचं समागम कसं आहे? गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्प तरुस्तता, पापम तापम च दैनम च हरती साधु संगती, हरती साधु संगती। साधु संगती, संत संगती, संत विचार माणसाला तारतात की बुडवतात? तारतात, म्हणून आपण त्यांचा जन्मोत्सव केला। तारतात म्हणून त्यांच्या पाया पडतो, तारतात म्हणून त्यांचं आपण दर्शन घेतो, तारतात म्हणून त्यांच्या ग्रंथांचं आपण पारायण करतो। अशी मन्मथ माऊली काल वसंत पंचमी दिवशी आपल्या या भूमीवर जन्माला आली। आणि जन्माला आल्यानंतर ना त्यांनी काय केलं? लक्ष्मण महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, विषयी उदास पाहून, काय सांगितलं? विषयी उदास पाहून संतोषला पंचानन। भगवान शिव आनंदी होतात। कशामुळं? विषयाच्या ठिकाणी माणसाला गोडी नसावी, तर परमार्थाच्या ठिकाणी गोडी असावी। लक्षात ठेवा। आणि म्हणून मन्मथ माऊली हे विषयी उदास होते आणि म्हणून कपिलाधार या ठिकाणी ते राहत होते। लक्षात ठेवा, कपिलाधार हे सामान्य क्षेत्र नाही। आत्ता रोड झालेत, आत्ता दिवे लागलेत, आत्ता मंदिराचा विकास झालाय,
पण ज्या काळामध्ये मन्मथ माऊली त्या ठिकाणी साधना करत होते त्या काळाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी प्राणी तर होतेच होते, पण शिवाय राक्षस सुद्धा त्या वनामध्ये राहायचे. असं बिकट वातावरण, आणि त्या वातावरणामध्ये भगवान शिवाच्या प्रती स्थिरत्व प्राप्त करणं ही असामान्य गोष्ट नाहीये महाराज. त्यासाठी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती धारण करावी लागते, आणि ती शक्ती मिळण्याकरता ती भक्ती धारण करावी लागते. ती शक्ती मिळण्याकरता विषयामध्ये उदासीनता आणावी लागते, आणि ते तत्व मन्मथ माऊलींच्या जवळ होतं. हे कुणाला कळालं? शिवसंत वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराजांना. आपण माऊलींचं नाव घेत असताना संत शिरोमणी मन्मथ माऊली की जय म्हणतो. संत शिरोमणी ही जी पदवी आहे, ही पदवी पंढरीनाथ येथे भीमा नदीच्या तटावर त्या वाळवंटामध्ये माऊलींचं कीर्तन संपन्न झालं, आणि त्या कीर्तनाला आनंदित होऊन तिथल्या वारकऱ्यांनी माऊलींना दिलेली पदवी कोणती आहे? संत शिरोमणी. लक्षात ठेवा. आपल्याला एवढंच माहिती आहे की वारकऱ्यांनी दिलेली पदवी म्हणजे संत शिरोमणी, पण वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराजांनी मन्मथ माऊलींना एक पदवी दिलेली आहे. माहिती आहे का कुणाला? ती पदवी कोणती आहे? वीरशैव तत्वज्ञानी. कोणती पदवी आहे? वीरशैव तत्वज्ञानी, केवळ ज्ञानाची ती खाणी. मन्मथ माऊली म्हणजे कोण आहे? केवळ आणि केवळ ज्ञानाची खाणी आहे. आणि म्हणून त्यांचं स्तवन करत असताना, त्यांना प्रार्थना करत असताना, नमस्कार करत असताना आपण काय म्हणतो? ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. ही ज्ञानमूर्ती आहे, आणि मग हे ज्ञान आम्हाला कैवल्य पदाची प्राप्ती करून देतं. हे ज्ञान आम्हाला विज्ञानाची प्राप्ती करून देतं. हे ज्ञान आम्हाला धर्माची प्राप्ती करून देतं. हे ज्ञान आम्हाला तीर्थाची प्राप्ती करून देतं. नवे नवे हे ज्ञान आम्हाला संस्काराची प्राप्ती करून देतं. म्हणून लक्ष्मण महाराज मन्मथ माऊलींना पदवी देतात. वीरशैव तत्वज्ञानी, केवळ ज्ञानाची ती खाणी. अशी ज्ञानाची खाण असणारी माऊली म्हणजे आपली मन्मथ माऊली आहे. आणि म्हणून आपण वाटेने हळूहळू चाला आणि मुखाने मन्मथ माऊली बोला. त्यांचा साक्षात्कार झालेला दिवस म्हणजे कार्तिक पौर्णिमा. त्यावेळी आपण पायी जातो. आपल्या गावातील असंख्य लोक त्या पदयात्रेमध्ये येतात. कशासाठी येतात? की पायाचं महत्त्व सांगितले. हस्तम पवित्रम यदि दान देयम. हात पवित्र आहेत, दान दिलं तर. काल एक जणाला सांगितलं, हो मन्मथ माऊलींची जयंती आहे, काहीतरी दान द्या. ते म्हणला घेता घेता देण्याची रेषाच पुसून गेली आमची. काय सांगितलं? घेता घेता देण्याची रेषाच पुसून आमची गेलेली आहे. म्हणून घेणाऱ्यानं देत ही राहावे. आणि म्हणून आज मन्मथ माऊलींनी जी ज्ञान दिलेलं आहे, ज्ञानाचं दान, भक्तीचं दान, कर्माचं दान, उपासनेचं दान, आणि ह्या दानाचं महत्त्व लक्ष्मण महाराजांना कळालं. म्हणून त्यांना उपाधी दिली वीरशैव तत्वज्ञानी, केवळ ज्ञानाची ती खाणी. माऊलींनी सांगितलेलं आहे, ज्ञान हे सामान्य तत्व नाहीये. ज्ञान धारणेसाठी उदाहरण दिलेलं आहे माऊलींनी. वाघिणीचं दूध धारण करायचं असेल तर सुवर्ण पात्र महत्वाचं आहे. हे जसं नियम आहे तसं ज्ञान धारणेसाठी विवेकरूपी बुद्धी असावी लागते. विवेक जर नसेल तर ज्ञान धारणा करता येत नाही. संतांच्या जवळ ज्ञान टिकलं राहिलं त्याचं कारण आहे, संत तेथे विवेका, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेका. हे विवेकशील असणारे संत आपल्या धर्माला लाभले, हे तुमचं आमचं महत् भाग्य आहे. आणि म्हणून आज गावागावामध्ये आपण मन्मथ माऊलींचा जन्मोत्सव संपन्न करतोय. गावागावामध्ये आपण शिवरात्री असेल, सोमवार असेल, गुरुवार असेल, एक दिवसीय, सप्तदिवसीय, त्रयदिवसीय, पंचदिवसीय पारायण करतो आपण. मी नेहमी कुतूहलानं सांगत असतो, आपण पारायण करत असताना आपली अवस्था बदलली पाहिजे. आणि अवस्था बदलण्यासाठी पारायणाचा नियम माहीत असला पाहिजे. आपण पारायण कसं करतो? आपल्या पारायण करण्याच्या पद्धती कशा आहेत पहा. पारायण 3 प्रकारचं होत असतं. पहिलं पारायण आहे डोळे आणि शब्दाचा संयोग. डोळ्यांनी शब्द पाहावा आणि मुखाने उच्चार करावा, हे पहिलं पारायण आहे. हे मीडियम पारायण आहे. याचा फक्त वापर कधी कशासाठी होतो?
नाश्ता तयार झाला की हे पारायण बंद पडतं म्हणा. डोळ्याने शब्द पाहावा, तोंडाने उच्चार करावा, हे एक पारायण आहे. दुसरं पारायण सांगितलं, डोळ्याने शब्द पाहावा, तोंडाने उच्चारावा आणि बुद्धीमध्ये त्या शब्दाचा अर्थ काढावा. हे 2 नंबरचं पारायण आहे. 3 नंबरचं पारायण आहे, डोळ्याने शब्द पाहावा, मुखाने उच्चार करावा, बुद्धीने अर्थ काढावा आणि मनामध्ये त्याचा भाव उमटावा. हे सर्वात उत्तम पारायण आहे. आणि हे उत्तम पारायण करण्यासाठी किंवा हे उत्तम पारायण केल्यावर आपल्याला वस्तूची प्राप्ती होते. म्हणून माऊली म्हणाले, श्रवण मनन निदिध्यासे साक्षात वस्तू भेटे विश्वासे. आपल्याला वस्तूची प्राप्ती करायची आहे तर श्रवण ही भक्ती आहे, मनन ही भक्ती आहे, निदिध्यासन ही भक्ती आहे. हे करा निश्चित. जे आपण विसरलेलो आहे, कोण मी कोठील, कोण आहे मी, मला कुठं जायचं आहे, ही शिदोरी आपल्याला श्रवणाच्या माध्यमातून प्राप्त होते. आणि ते श्रवण करण्यासाठी माऊलींनी सांगितले, मनमत माऊली म्हणजे विषयी उदास असणारं व्यक्तिमत्व आहे. आणि हे तत्व पाहून संतोषला पंचानन. पंचानन म्हणजे आनन म्हणजे तोंड, आनन म्हणजे तोंड आणि संतोषला पंच आनन, पंचमुखी परमेश्वर आहे तो. आणि तो पंचमुखी परमेश्वर मनमत माऊलींची ही अवस्था, मनमत माऊलींचं हे ज्ञान, मनमत माऊलींची भक्ती, मनमत माऊलींचं वैराग्य पाहून आनंदित झालेला आहे. आणि तो आनंद आज वाळकेवाडी नगरीमध्ये संपन्न होतो. लक्षात घ्या, तो आनंद संपन्न होतो. विषयातले आनंद येणारे जाणारे आहेत. विषयातला आनंद एक ना एक दिवस विटाळ आणल्याशिवाय राहत नाही, पण परमार्थातला आनंद विटाळ घालवल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून जीवनातला विटाळ घालवायचा असेल, जीवनातलं अज्ञान घालवायचं असेल, जीवनातलं तिमीर घालवायचं असेल, वाळकेवाडीकर लोक लय हुशार आहेत. वाळकेवाडी गावच हुशार आहे. कारण की इथं आशीर्वाद मोठा आहे. कारण ह्या कार्यक्रमाची सुरुवातच वाळकेवाडी नगरीनं दीप प्रज्वलनानं केलेली आहे. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया. अज्ञानाचा रास व्हावा आणि ज्ञानाचा दीप वाळकेवाडीला प्रज्वलित व्हावा. आणि त्या प्रकाशामध्ये सगळं गाव वैभवशाली, ऐश्वर्यशाली आणि ज्ञानमय व्हावं, हा भाव दीप प्रज्वलनाच्या पाठीमागं होता. आणि तो या ठिकाणी आम्हाला जाणवला. आणि सर्वात महत्त्वाचं, आज दुग्ध शर्कर योग या ठिकाणी संपन्न होता. कुठल्याही धर्माला महान होण्यासाठी त्या धर्मामध्ये धर्मसत्ता आणि राज्यसत्ता अत्यंत आवश्यक आहे. लक्ष द्या. कोणत्याही धर्माला महान होण्यासाठी धर्मसत्ता आणि राज्यसत्ता अत्यंत महत्त्वाचे आहे. धर्मसत्तेचं नेतृत्व गुरुवर्य करत असतात आणि राज्यसत्तेचं नेतृत्व करण्यासाठी, धर्माला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या समाजामध्ये संघटन अत्यंत महत्त्वाचं आहे. कलियुगामध्ये सांगितलेलं आहे, जर मोठं व्हायचं असेल तर संघे शक्ती कलियुगे, संघटनाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं, हा कोण, हा कोण, हा कोण, हा कोण असं म्हणण्यापेक्षा हा आमुचा, हा आमुचा, हा आमुचा, हा भाव समाजाच्या हृदयापर्यंत आपण पोचवला पाहिजे. आणि तो भाव पोचवण्याची संघटना म्हणजे आमची शिवा संघटना. या ठिकाणी संस्थापक असणारे मनोहर धोंडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. वास्तविक पाहता त्यांच्या सौभाग्यवती वैशालीताई आज आपल्यामध्ये देहरूपानं नाहीत, पण त्या आत्मरूपानं, स्मरणाच्या रूपानं त्या आपल्यामध्येच आहेत. सरांचा विचार होता की वाढदिवस अजिबात साजरा केला जाणार नाही, तरीसुद्धा आले देवाची या मना तेथे कोणाचे चालना असं म्हणण्या या म्हणीप्रमाणे या ठिकाणी त्याचीच इच्छा होती आणि त्या या ठिकाणी वाढदिवस झाला. जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसी. ही सरांची कर्मभूमी आहे आणि या कर्मभूमीमध्ये कार्य करत असताना ज्ञानाची धारणा असावी लागते. आणि ती ज्ञानाची धारणा या व्यक्तिमत्वामध्ये तंतोतंत भरलेली आहे. म्हणून हे तत्व कार्य करत आहे. लक्षात ठेवा. सूर्याचा प्रकाश दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला ताप देतो, पण संतांचा प्रकाश तापहीन आहे. लक्षात ठेवा. सूर्याचा प्रकाश दुपारच्या वेळेला आपल्याला ताप देतो,
पण संतांचा जो प्रकाश आहे तो तापहीन आहे, म्हणून सूर्याही पेक्षा श्रेष्ठ कोण आहेत? संत आहेत. लक्षात ठेवा. चंद्र शीतलता प्रदान करतो, पण अमावस्याला चंद्र शीतलता देऊ शकत नाही, म्हणून चंद्राही पेक्षा महान कोण आहेत? संत आहेत. चंदन शीतल आहे, पण अग्नीमध्ये टाकल्यावर ते दाह केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून चंदनम शीतलम लोके चंदनात अपि चंद्रमा चंद्र चंदन योर मध्ये शीतला साधू संगती. शीतला साधू संगती अशी शीतलता ज्ञान प्रदान करणारी संगती म्हणजे मन्मथ माऊलींची आहे. म्हणून आम्ही त्यांचा काल जन्म उत्सव संपन्न केला. कुणी विचारलं तर सांगता यायला पाहिजे. आणि म्हणून मग शेवटी लक्ष्मण महाराज म्हणाले, लक्ष्मण म्हणे त्याते काय म्हणतात पहा, लक्ष्मण म्हणे त्याते स्तवा सुख दे तसे भक्ताते. भक्तांना सुखाची आवश्यकता असेल तर स्तवन करा. कुणाचं? संतांच्या चरणाचं. स्तवन करा कुणाचं? सद्गुरूंच्या चरणाचं. स्तवन करा कुणाचं? धर्माचं. आणि अशा धर्माची प्राप्ती वाळकेवाडी नगरीला सदैव प्राप्त होत असते सत्संगाच्या माध्यमातून, अखंड शिवनाम यज्ञाच्या माध्यमातून. आणि विशेष करून या गावातील नवयुवकांचं मी कौतुक करेन, कारण नवयुवक धर्माकडे येणं म्हणजे ही आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. तरुणा भाग्यवंता, तरुण भाग्यशाली आहे. पण कधी? सत्संगामध्ये आला तर, धर्मामध्ये आला तर, विज्ञानामध्ये आला तर, संस्कारामध्ये आला तर. आणि अशा तरुणांची ओळख करून देणारं गाव वाळकेवाडी गाव आहे, असा भाव या ठिकाणी प्रकट करतो. आणि उपस्थित सर्व भाविकांना पुनश्च एकदा मन्मथ जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो. वा 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 वा. अहमदपूरचे आप्पा म्हणायचे म्हण वाळकेवाडी आणि सोन्याची गाडी. आता मला गुरुराज महाराजांनी सांगितलं काय? वाळकेवाडी आणि सोन्याची गाडी. आणि हे सोनं काय आहे? ज्ञानाचं सोनं आहे. लक्षात ठेवा, हे ज्ञानाचं सोनं आहे. सामान्य सोन्याला वाटणे आहेत. जास्त 41 तोळ महिला आणि 25 तोळ पुरुष. याच्यावर सोनं जर आलं आपल्याजवळ तर जीएसटी लागणार. पण ज्ञानरूपी जे सोनं आहे ते जर आपल्याजवळ आलं तर त्याला जीएसटी लागत नाही, बंधू वाटणी मागत नाही, चोर चोरी करू शकत नाही. आणि म्हणून सर्वात मोठं सोनं कोणतं आहे? विद्याधनम सर्व धन प्रदानम. अशा ज्ञानधनाची वाळकेवाडी चोरी करणारं गाव आहे. ज्ञानधनाची, ज्ञानाची चोरी करावी. आणि ते ज्ञान देणारे कोण आहेत? संत शिरोमणी मन्मथ माऊली. आणि त्यांच्या नंतर ना आपल्याला प्राप्त झालेले 450 वर्षानंतर ना राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली. आज मला वाटते कीर्तन परंपरा असेल, भजन परंपरा असेल, एवढ्या आनंदानं गावागावामध्ये संपन्न होतात. याचं बीजारोपण कुणी केलं असेल तर ते राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्यांनी केलेलं. अहो, लाकडामध्ये अग्नी आहे, पण मंथन करायला ज्यांनी शिकवलं त्यांचं नाव राष्ट्रसंत आहे. लक्षात ठेवा. बीजामध्ये अंकुर आहे, पण तो पेरल्यावर अंकुरित होतो. ते बीज पेरल्यावर अंकुरित होतं. ही कला आम्हाला राष्ट्रसंतांनी दिलेली आहे. म्हणून सुखाचे मळे पिकवावे. आज सुखाचा, भक्तीचा मळा जो पिकलेला आहे त्याचं अधिष्ठान कोण असेल तर ते अधिष्ठान राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज आहेत. म्हणून हे 2 शब्द राष्ट्रसंतांच्या आणि मन्मथ माऊलींच्या चरणी समर्पित करतो. कारण माझं विमान 4:30 वाजता आहे. मला पुण्याला जायचं आहे, एक कार्यक्रम आहे. आणि मी म्हणून महाराजांना म्हणालं की तुमची आज्ञा असेल तर मी अगोदर बोलतो आणि रजा घेतो. महाराज म्हणले काय हरकत नाही, कारण वाळकेवाडीमध्ये अर्धा तास उशीर आलं तर तुम्ही मला काय म्हणणार नाही, पण ते निघून जाईल. तिथं काय माझा परिचय नाही एवढा. आणि म्हणून आज आपल्या गावामध्ये येऊन अत्यंत आनंद वाटला. तुमच्या गावाला यावं असं वाटलं आणि माझं हृदय आनंदानं दाटलं. जसं रविराज किडिले यांनी सरांच्या जीवनावर जो पवाडा गायला आणि शेवटच्या चरणामध्ये त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. ते अश्रू म्हणजे गंगा नदीचं पाणी आहे. लक्षात ठेवा, असे अश्रू येण्यासाठी अनंत जन्मीचं पुण्य असावं लागतं. आणि तो भाव त्या गीतामध्ये त्यांनी उतरला. खरोखर कौतुक करावं तितकं या मुलाचं कमीच आहे.
आणि अशाच पद्धतीची सेवा या धर्माला रविराज किरिले तथा त्यांचा संच यांच्या माध्यमातून घडत राहावी असा आशय या ठिकाणी प्रकट करतो। आणि 11 तारीख 12 तारीख आणि 13 तारीख शिवसंत लक्ष्मण महाराजांना साक्षात्कार झालेला दिवस आहे आणि या निमित्तानं तालुका परतूर जिल्हा जालना आष्टी येथे गाव आष्टी येथे लक्ष्मण महाराजांचा साक्षात्कार दिन म्हणून त्रयदिवसीय कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ज्यांना ज्यांना वेळ असेल त्या सर्वांनी यावं, कारण मन्मथ माऊली आपल्या संत वाङ्मयाचे पाया आहेत। मन्मथ माऊली आपल्या संत वाङ्मयाचे पाया आहेत आणि आपल्या संत वाङ्मयाचे कळस कोण असतील तर ते शिवसंत वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज आहेत। आणि म्हणून त्यांचा उत्सव आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणी संपन्न होणार आहे। या उत्सवामध्ये मी जाहीरपणे सर्वांना निमंत्रित करतो, मी सरांनाही निमंत्रित करतो, आपणही त्या कार्यक्रमाला 11, 12, 13 यामध्ये मुख्य कार्यक्रम 13 तारखेला आहे, त्या 13 तारखेला आपण यावं अशा पद्धतीचा भाव प्रकट करतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी विराम देतो। ओम शांती शांती शांती।